सरकारला पेपर फुटी आणि त्याच्यानंतर ह्याचा आमदार असेल, त्याचा नगरसेवक असेल, त्याचं हे असेल, त्याचं ते असेल, हे फोडण्यात एवढं इंटरेस्ट आहे की मला तर वाटतं उद्याच्याला हे एकमेकाचं सालगडी म्हणून एकमेकाच्यात राहून हे सरकार स्थापन करते की काही समजना. कारण कोण कुणाच्यात पण घुसळतंय, कोणाचा कुणालाही ताळमेळ नाही. अरे ही न्याय व्यवस्था आहे की काय? आज आपण लोकशाही जगतोय, थोड्या दिवसात लोकशाही येणार आहे. मला तर वाटतं या हरामखोरांना आपण नेपाळसारखं करून सोडलं पाहिजे, सगळ्यांनी रस्त्यावर आलं पाहिजे. आणि या सरकारनं आपलं मत नाही ना, आपल्याला आपल्या आई बापानं मोठं केलं, आपल्याला शिक्षणासाठी त्या ठिकाणी पाठवलं, आपण त्या ठिकाणी शिकाय गेलो, आपला आई बाप त्या ठिकाणी रानात राबतोय, शिक्षणाची फी भरतोय आणि हे आरामखोर संध्याकाळी पेपर लीक करते. अरे नालायकानं सुधरा ना, का आमच्या जीवाशी खेळताय? मग ती पोरग शिकणार, पेपर फुटल्यानंतर येणार, मग आम्हाला इंजेक्शन करणार. त्याला झाट काय कळत नाही, खरंच कळत नाही. तुमची माफी मागतोय पण खरंच कळत नाही त्याला, माफी मागून बघतो, त्याला काही करत नाही. तू डॉक्टर होतोय आणि इंजेक्शन करायला येतोय. कशाची या ठिकाणी लोकशाही आहे? लोकशाही या ठिकाणी जर व्यवस्थित चालायची असेल तर हे सरकार पडलं पाहिजे आणि या ठिकाणी शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. आम्हाला राग आहे म्हणून मी बोलतोय, तुमच्या सगळ्यांची माफी मागून बोलतोय, कारण आमचा राग आहे, कारण राग व्यक्त केला पाहिजे. जर उद्या जर चुकीचा डॉक्टर या ठिकाणी आला तर त्या ठिकाणी आपल्याला ट्रीटमेंट व्यवस्थित मिळणार नाही. आपण इथून पुढे या ठिकाणी अधिक कसा मोर्चा व्यापक करता येईल त्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करूया. एवढीच निमित्तानं मागणी